सुपर 4 साठी पाहूयात आजचा पोल मधून कोणता संघ क्वालिफाय होतोय. वेळ फक्त जास्त घेता तुम्ही. टेम्परेचर आता 17 वरती आले. 2:12 झालेली आहेत. लवकरात लवकर उद्या यायला विसरू नका. म्हणजे उद्या ठीक 6 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. उद्याचा जो पहिला सामना आपण एन्जॉय करणार आहोत. आघाडीची जोडी या मैदानाच्या आतमध्ये वाडेकर आणि सोनारपाडामध्ये थर्ड क्वार्टर फायनलला आपण सुरुवात करतोय. अतुल आणि कपिल पाटील पहिल्या षटकामध्ये अमर. मॅचला सुरुवात ठीक आपण पाहतोय 2:13 व्हेरी फर्स्ट बॉल बॅक मिडॉनला. एक धाव सहज मिळते. खातं उघडत असताना चांगला खेळ मागच्या मॅच मध्ये जीजी स्पोर्ट्स वाखणच्या अगेन्स्ट धावांना चेस करत असताना सिद्धूने जसा टॉस जिंकला बॅटिंगचा सिग्नल डिसिजन त्यांनी घेतला. कदाचित इकडे जास्तीत जास्त धावा बनवून त्यानंतर डॉमिनेट केलं जाईल. क्लायमॅटिक कंडिशन गुलाबी थंडी. ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय काऊ फेस मध्ये. फिल्डर येतात लॉंग ऑनचे. थोडं फंबल. डबलला चान्स. एकच धाव. सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 2 वरती. विशाल पालकर यांच्याकडून अमरला विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज झालेलं आहे. लावण्यात आलंय. धावात 2. अतुल फुल टॉस आहे. स्लॉक स्वीप. बॉल स्क्वेअर लागला. धावतोय फिल्डर मात्र थोडा त्याचा वाख्या बाहेर. अंपायरचा इशारा येत असताना हात चौकार. साऊंडला थोडीशी थंडी लागली. 6 धावा. जबरदस्त फटका. स्लॉक स्वीप उडवला. आता इथे मिस टायमिंग वाटतोय. डीप स्कोअर लेग आलाय प्रथमेश. चांगली कॅच. अतुलची विकेट. 6ला पहिला धक्का. जय जलेश्वर वाडेकरला. लेदुटे आणि खार्डी ठीक 6 वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचं आहे. आगासन अगेन्स्ट काटेज सेकंड राऊंडची मॅच असेल आणि खोणीसी येस त्या पुढच्या लढती आपल्याला जरूर समजतील. देन सेमी फायनल 1, सेमी फायनल 2, देन 40+ फायनल आणि मग रेग्युलरच्या फायनल कडे देखील आपण जाणार आहोत. मात्र उद्या ठीक 6 वाजता सैदुटे आणि कार्डी या दोन्ही संघांना विनंती आहे रिपोर्ट करा. चेक 6 धावात आणि 1 विकेट देखील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रणित लॉफ्ट केलाय समोर. लॉंग ऑन कडे चालला बॉल. फिल्डर फार वेगाने येत आहेत. नाव पहिले पूर्ण झाले. डबलला चान्स भेटणार नाही. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो. एकच धाव. आर्यनला आपण डीप मध्ये बघितलं. पहिली मॅच जबरदस्त बॅटिंग त्याने केली. देन सेकंड मॅच मध्ये प्रथमेश पालकरी 2 यंगस्टर चमकले. आयवा कॅच साठी साहिल बांडे यांच्याकडून 200चं कॅश प्राइज झालेलं आहे. पायात गवसलेत. लेग बिफोर जावं लागेल कपिल पाटीलला. 7ला 2.
नवीन बॅटर आलेत प्रशांत पाटील. प्रणित आणि प्रशांत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 7ला 2 विकेट पडलेल्या आहेत. आघाडीला आपण जरूर बघितलं अतुलची विकेट देन कपिलची विकेट. दोन्ही ओपनर्स पॅव्हलियनमध्ये आहेत. सिद्धू थोडासा मागे थांबलाय. बॅटिंग ऑर्डरमध्ये सर्वेश अजूनही आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. प्रियांशू असेल, केतन पाहूयात, पण सध्या तरी धावा पाहिजेत. सेकंड ओव्हरमध्ये आलेत अनिकेत पाटील कुंभारली गावेंकडून. पहिला बॉल इनसाइड आउट. वा, क्लासिकल कवच मधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. फटका कव्हर्सला, चौकार आला. ओहो, आता बॅकफुटला गेला होता, मात्र देन पुन्हा फॉलो करण्याचा प्रयत्न केला. आज जो बाउन्सर थोडासा लांब जात असताना बॅटर पासून ऍक्शन रिप्ले. येस, बॅक ऑफ द हँड होता, लांब गेला बॉल, थोडा लेट झाला. प्रणित अगोदर जागा बनवली होती त्याने. फुल लेंथ आहे बॉल, नॉन स्ट्रायकिंग एंडला. डायरेक्ट हिटला चान्स योगेशने घेतली होती. अंपायरचा सिग्नल वाईड. धावा 12 सध्या आपण पाहतोय. काही चेंजेस आहेत. आर्यन काउफेसला चाललाय, लॉंग ऑन आहे, मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर, डीपिश कव्हर, देन पॉइंट, थर्ड मॅन फाईन लेग, स्विच हिट, कनेक्शन झालंय. धावतोय बॅकवर्ड पॉइंटला. चांगला टेम, कॅच ड्रॉप झाली आहे. 1 धाव पूर्ण झाली आहे. डबलला चान्स भेटणार नाही. स्वानंद ठाकूर, ठाकूर ट्रेडर्स यांनी जरूर ही जर्सी स्पॉन्सर्ड केलेली आहे. राहुल ठाकूर आणि समीर ठाकूर, आकर्षक अशी जर्सी आणि बऱ्याचशा जर्स्या या सीझन मध्ये आपण पाहतोय. RM11 सोनारपाडा संघ जो परिधान करत आहे मागच्या काही स्पर्धांमध्ये, आणि आतापर्यंत या सीझन मध्ये 11 ट्रॉफीज, 12 ट्रॉफीज. आजच आली आहे 12वी. फुल टॉस आहे, ड्राईव्ह केलाय, लॉंगॉनला चालला बॉल, डबलला चान्स घेतली आहे, थोडासा फंबल, चांगला थ्रो आलाय. एकच धाव आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतो 14. दोन्ही सोनारपाड्याच्या टीम्स पोहोचल्या होत्या गारविली चषकामध्ये आणि बॉल आउटने जरूर त्यांनी त्या फायनलचा आनंद घेतला. चौदा झाले, 2 बॉल बाकी. ओहो, बॅक ऑफ द हँड, शॉर्ट बॉल जरूर, कमी गतीचा बाउन्सर स्वीच करून हुक केलाय, चौकार. दुसऱ्या बाजूला गेल्या काही पर्वांमध्ये कृष्णा मसाले देखील स्पॉन्सर्ड करतात जर्सीची. वाडेकरने सध्या परिधान केली. चांगला फटका, रिव्हर्स हुक, 18 धावा. शेवटचा बॉल, एज आहे बॉल, मिडॉनला चाललाय, रेस लागली अनिकेत आणि बॉल मध्ये डबलला चान्स घेतले, उचलून थ्रो करतील, सहज भेटल्यात त्या. आता 2 षटक संपन्न होत आहेत. 2 धावा, 20 विकेट, 2 वाडेकर. दोन षटकांचा खेळ संपला. 20 धावा आहेत आणि 2 विकेट. थर्ड ओव्हर मध्ये यश खेळणे.
ओहो, बॉल व्यवस्थित बॅट वरती आला नाही, मिड विकेटला चाललाय, कदाचित डबलला चान्स घेतली आहे, मात्र मागून येते बॅकअप डायरेक्ट हिट. योगेश अपील तर करतोय, ट्रिपलला चान्स, डायरेक्ट हिट तिकडून. ओहो, ओव्हर थ्रो आणि पाहता पाहता इकडे 4 धावा. पाहूयात टीव्ही अंपायर कडे हा डिसिजन तर गेलेला आहे आणि गणेश दादा भांडे यांचं आगमन झालं कॉम्बॉक्स मध्ये. काही पारितोषिक येणार आहेत. विकेट हॅट्रिकला 500 आणि 3 षटकारांसाठी देखील 500. गणेश दादा भांडे यांच्याकडून. ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती आहे. बॅटर सेफ आहेत. टीव्ही अंपायरचा सिग्नल आला आणि 4 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत. थोडी थंडी दूर झाली असेल प्रणित आणि प्रशांतची ज्या वेगाने शरीराची हालचाल झाली. ऍक्शन रिप्ले पहा, बॅट ड्रॅग होते अँड देन सेफ. नॉट आउट. 24 धावा. नेक्स्ट बॉल. यश पुन्हा एकदा तयार. बॉलर्स बॅक. मिड ऑनला येतात फिल्डर चेतन, मात्र एकच धाव. या सिंगल ने सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 25. हळू का होईना धाबा बनत चालल्यात. प्रणित सेट झालाय, 6 बॉल 12 त्याने बनवल्यात. प्रशांत सेट झाला, 3 बॉल 7 त्यानेही बनवलेले आहेत. प्रणित पाटील कडून जास्तीत जास्त अपेक्षा आहेत या मॅच मध्ये आणि आतापर्यंत तो अपेक्षांना खरा देखील उतरलाय. यश खेळण्याच्या अगेन्स्ट 2 बॉल मध्ये 5 आल्यात. थर्ड ओव्हर. बॅकफुटला थांबलाय, चांगला कट, गॅप मध्ये बॉल कवसला चाललाय. आर्यन वेगाने मिसफील्ड, चौकार. ड्रमचा प्युअर क्लास आहे. बॅकफुटला थांबला, कवसला फिल्डर त्याच्या बाजूने बॉलला कट केलंय आणि पाठवलंय कवस सीमारेषेच्या बाहेर. आर्यन फार वेगाने धावला होता, मात्र बॉलच्या लाईन मध्ये येऊन त्याच वेगाने वाकणं थोडं कठीण होतं. डायव्हिंग एफर्ट्स पाहिजे होते, मात्र जे आउटफिल्ड आहे, जर त्याने कदाचित डाईव्ह मारली असती तरी थंडी त्याला जाणवली नसती. थोडा लांब बॅकफुटला थांबला होता. शेवटच्या क्षणाला बॅटचा फ्लो देखील टाकला बॉलच्या लाईन मध्ये, तरी देखील बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चांगला बॉल, डॉट बॉल. स्टील 2 टू गो. स्विच हिटला अटेम्प्ट केलं होतं, मात्र इथे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. आशाभूत नजरेने पाहतात अंपायरकडे, मात्र डॉट बॉल. शेवटी पुन्हा ठरवलं प्रणितने की नाही घ्यायला पाहिजे आपण. थांबलेत, डॉट आलाय. शेवटचा बॉल, चला. 29. लास्ट बॉल. 9 आल्यात आतापर्यंत. कवसला पुन्हा ड्राईव्ह, फिल्डर आहेत आत. अमर, चांगली फिल्डिंग, 1 धाव. प्रणितकडे स्ट्राईक असेल. 30 धावा, 3 षटकांचा खेळ संपला. जय जलेश्वर वाणीकर.
3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचे 6 बॉल आणि बाकी आहेत. पाहूयात या 6 बॉलमध्ये काय घडणार आहे, किती धावा बनतील. प्रणित सेठ बॅटर आहे. 10 बॉल 17 10चं करंट रन रेट आहे. प्रोजेक्टेड स्कोर देखील आपल्याला 40 दाखवत आहे आणि लास्ट ओव्हरमध्ये आलेला आहे चिराग ठाकूर. या ओव्हरमध्ये ज्या काही धावा येतील त्या मात्र बेनिफिट देणार आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, मिड ऑफ आर्थ, बॅकवर्ड पॉइंट, स्विच इटलं प्रोटेक्शन, एक्स्ट्रा कव्हर बाहेर. पहिला बॉल. चला वेळ जास्त घेता तुम्ही. टीम सोनार पाडा प्लीज. लॉफ्ट केलाय काऊ फेस मध्ये. अनिकेताला वेगाने बॉलवरती चांगली फिल्डिंग अँड गुड थ्रो. सिंगलने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 31. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल आणि बाकी आहेत अर्थातच ते 5. प्रगती पथावर चौथं षटक आहे. योगेश पाटील यांना तुम्ही पाहताय आणि जर्सी RM11 सोनार पाडाची ठाकूर ट्रेडर्स, राहुल ठाकूर आणि समीर ठाकूर यांनी स्पॉन्सर्ड केलेली. वन्स अगेन चिराग. फुल टॉस. बॅटर मिस, विकेट कीपर मिस आणि बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉपला. What's going on? 4 धावा. अंपायर bites. Yes, bites. फुल लेंथ वेगाने बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता. थेट निघून गेलाय. राऊंड विकेटने चिराग आले. बॉलचा वेग. रिप्ले मध्ये आपण पाहतोय बॉल आलाय चिरागचा, शफल झाला होता. प्रशांत ऑप्शनचा बाहेरून गेलाय, आतमधून नाही. स्टंपला बॉलही लागला नाही, ऑफस्टंपचा बाहेरून गेलाय अंपायर. थर्टी 35 धावा धावफलकावरती. खोलात बॉल ऑन साइडला चाललाय. काऊ फेस मध्ये चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय आणि इथे मात्र आता एका जागेवरती थांबावं लागणार आहे. अनिकेत जबरदस्त फिल्डिंग सिंगलने. स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 36 धावा. बॉल आणि बाकी 3. कॉन्फिडन्स ज्या वेगाने अनिकेत धावत आला होता, एकाच हाताने तो त्या बॉलला गॅदर करत असताना पाहायला मिळाले. तिकडे तसाच थ्रो केलाय. 3 बॉल बाकी आहेत. इम्पॉर्टंट 3 बॉल. टार्गेट डिसाइड करणार आहे चिराग. ओहो, इट्स अ नो बॉल. लॉंग लेगला पुल केलाय. आला षटकार. इट्स अ बीमर. ऍक्शन रिप्ले हलका शफल झाला. कदाचित यॉर्करचा अटेम्प्ट होता. फुल टॉस, तो देखील अबाव द वेस्ट. 7 धावा आल्या, 43 धावा बनल्यात. फ्री हिट खाली राहिला थोडासा. योगेश हाताला लागून शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. डबलला कदाचित चान्स घेतली जाईल थ्रो करण्यासाठी. थोडा वेळ नाही, फार वेळ घेतलाय आणि त्यामध्ये 2 धावा. 2 धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय ती 45. 45 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी अजूनही. धावा बनल्यात. काल सापाडने लास्ट मॅच मध्ये बनवल्या होत्या धावा, डिफेंड करून दाखवल्या होत्या आणि सध्या टॉस जिंकून सिद्धूने तोच प्रयत्न आम्ही बॅटिंग करणार आहोत ती करत असताना आतापर्यंत 45 बनवल्यात. 2 बॉल बाकी आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या अपेक्षांना खरा उतरला. सर्वेशची गरज भासली नाही, सिद्धूची गरज भासली नाही. त्याचं कारण प्रणीतची 13 बॉल 24 खेळी. सॉफ्ट हँड. अहो हवेत आणि तिकडे येते विकेट. शॉर्ट कव्हरला
फलंदाज बाद. चांगली कॅच आपल्याला पाहायला मिळाली. बॅटचा चेहरा बंद केला आउटसाइड एजने. मंथनने कॅच पकडली आहे. 24 धावांचा खेळ संपला प्रणीतचा आणि नवीन बॅटर सिद्धू. शेवटचा बॉल. एज आहे बोवऱ्यासारखा गरम गळतोय. शेवटच्या बॉलवरती एक धाव. डाव पहिला संपला. 46 धावा बनल्या. 3 विकेट आणि 47 धावांचा टार्गेट ठेवलंय SB प्रतिष्ठान. RM11 सोनारपाडा समोर. टार्गेट 47. सेट करा आणि सोनारपाडा ओपनिंग पेअर पाठवा प्लीज. कम ऑन, वेळ जास्त घेऊ नका. 47 चा चेस आहे. मॅचला लगेच सुरुवात होईल. चला सोनारपाडा ओपनिंग पेअर पाठवा लवकर, अन्यथा पॅनल्टी बसेल तुम्हाला मित्रांनो.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 5वी रजनी आणि 5व्या रजनीचा शेवटचा सामना, थर्ड क्वार्टर फायनल. रेग्युलर फॉर्मॅट एस बी प्रतिष्ठान आर एम सोनार पाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना जय जलेश्वर वाडेकर. टार्गेट 47 आहे. अनिकेत पाटील आणि योगेश पाटील आघाडीला आहेत. मिड विकेट आणि त्यासोबत आपण एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर सध्या तरी पाहतोय. चला प्लीज, वेळ आपल्याकडे जास्त नाही आणि मॅचला आपण करूयात सुरुवात. ठीक 2 वाजून 39 मिनिटांनी या डावाला सुरुवात. व्हेरी फर्स्ट बॉल खोलात एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. गॅप मध्ये बॉल होता, अतुल पोहोचलाय. डबलला चान्स, थ्रो चांगला आलाय. एकच धाव. खातं उघडलं पहिल्याच बॉलवरती एका धावेने एस बी प्रतिष्ठान आर एम 11 सोनार पाडाचं. 23 बॉलमध्ये 46 धावांची या मॅचमध्ये गरज आहे. कृष्णा मसाले 70 ब्रँड वाडेकर यांनी स्पॉन्सर्ड केलेली जर्सी आहे. दरवर्षी कृष्णा मसाले यांच्याकडून एक जर्सी स्पॉन्सर्ड केली जाते जय जलेश्वर वाडेकरला. आणि दुसऱ्या बाजूला ठाकूर ट्रेडर्स राहुल ठाकूर आणि समीर ठाकूर यांच्याकडून देखील एक जर्सी सोनारपाडाला स्पॉन्सर्ड केली जाते. फुल टॉस, मिड ऑन आत आहे, लॉंग ऑनला बॉल चाललाय. पहिल्या टप्प्यावरती सीमा पार, चौकार. सना आणि आताही जे कॅमेरा वर्क आपण पाहतो, थँक्स टू ऑल कॅमेरामॅन. ओहो, स्लॉगिटला अटेम्प्ट होता, स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं योगेशने, बट बॉल पुन्हा एकदा आपण पाहू. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आले. ऑफ स्टम्पचा फारच जवळून गेलाय. बेल्स लावा लागली आहे, कदाचित थोडीशी हल्ली देखील असेल. 5 धावा बॉल आणि बाकी 3. कपिल उडवला. आता हीच प्रतीक्षा करत होता. मागच्या बॉलवरती तो फटका आता आलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, चौकार. गाण्यासाठी प्रेम भोईर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज झालं डीजे मास्टरला. चौकार आलाय आणि 4 धावांनी धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 9 वरती. चेंजेस आपण पाहतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक फिल्डर आहे, लॉंग ऑन लेग फिल्डर आहे, मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट, थर्ड मॅन, फाईन लेग. चला फक्त वेळ जास्त चालल्याकडे लक्ष द्या दोन्ही टीम. तुमच्या भावना आम्ही समजू शकतो. खोलात बॉल, कव्हर्सला ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरने आलाय जरूर. डायरेक्टला चान्स घेतली होती. 1 धाव आणि या एका धावेने धावसंख्या सध्या 10 वरती. 47चा चेस आहे. स्टार्ट भेटलाय. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे. इकडे जर बाउंड्री आली तर मी म्हणेन फ्लाइंग स्टार्ट आहे, बट जर मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित या बॉलला करता आलं नाही तर ॲव्हरेज स्टार्ट असेल. अनिकेत आणि योगेश पाटील दोघेही चिपको प्लेयर आहेत आणि जी तगडी बॅटिंग ऑर्डर आहे. शफल होऊन एज आहे, फाईन लेगने पकडले कॅच. अनिकेतची विकेट आली आहे. 10 for 1 आफ्टर फर्स्ट ओव्हर सोनार पाडा.
स्कोरर देखील पार्टी करायला गेलेले, अजूनही आले नाही. ज्युनियर प्रेम मात्र आज संपूर्ण रजनीमध्ये ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत आणि दर्जेदार स्कोरिंग आहे. उंबारली टीम कदाचित नेक्स्ट इयर ऑफिशियल स्कोरर ठेवणार नाही. 4 विंडोज मध्ये सध्या तर MTC जे टेलिकास्ट करते. मध्यरात्र देखील आपण ओलांडली आहे, पाठीकडे आपण जातोय. मात्र कॅमेरामॅन कडे जरूर आपण पाहू आणि मी कॅमेरामॅनला विनंती करेन तुम्ही देखील तुमचं जे सेटअप आहे ते दाखवा, म्हणजे स्ट्रेट अँगलने दुसऱ्याकडे कॅमेरा मारा. नंतर आपण जाऊ जरूर. 4 विंडोज मध्ये तुम्ही दिसले पाहिजे त्यावर नंतर मला, कारण घर बसल्याचे प्रेक्षक आनंद घेत आहेत. प्रत्येकाने ब्लँकेट ओढली असेल, मफलर, स्वेटर. वेळ जास्त चाललाय, प्लीज वाडेकर कमॉन यार. ऑलरेडी 2 टीम्स आपण वेस्टच्या पाहतोय. प्रेम सापाड आणि गौरीपाडा क्वालिफाय टीम्स आहेत आणि दुसऱ्या बाजूला कल्याण वेस्टचा वाडेकर देखील खेळतोय या मॅच मध्ये. कदाचित तिसरी टीम देखील आपल्याला भेटेल का? सोनारपाडा संघर्ष करतात. ओहो, स्विच केलं होतं योगेशने. प्लेड ऑन 10 for 2 सोनारपाडा. आणि मागच्या मॅच मध्ये ज्याने जबरदस्त खेळ केला होता विथ द बॅट. दोन्ही ओपनर्स आता पॅव्हलियन मध्ये आहेत. अमोल आणि प्रथमेशची जबाबदारी असेल या मॅचला फिनिश करण्याची. 17 बॉल 37 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच बनत चालली आहे. मध्यरात्रीमध्ये आपण आहोत, पहाटेकडे आपण चाललोय. गुलाबी थंडी आहे, 18-17 टेम्परेचर आहे सध्याचं. समोर पिक केलाय, लॉंग ऑन द बॉल, नो चान्स फॉर द फिल्डर. सीमा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14 वरती. चांगला फटका आल्याबरोबर समोर खेळला प्रथमेश. इनसाइड आउट, फिल्डर येतोय, संधी असेल, पकडली आहे कॅच. प्रथमेशलाही जावं लागेल. वैदिकची चांगली कॅच. 14 3 सोनारपाडा. अंश ऑडिओ आणि आमचे ऑपरेटर संतोष. 15 बॉल 33 धावांची गरज. राकेश दादा पाटील यांच्याकडून अमरला 3 षटकारांसाठी लागोपाठच्या 1100 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 14 3 विकेट पडल्यात. 15 बॉल 33 धावांची गरज. चांगली गोलंदाजी प्रणित देखील या षटकामध्ये करतात. त्या प्रथमेशने चौकार ठोकला, त्याला जावं लागलं पुढच्याच बॉलवरती पॅव्हलियन मध्ये. फुल लेंथ बॅटवरती व्यवस्थित आला नाही. वाईडिश लॉंगॉनला चाललाय. फिल्डर वेगाने नीरज.
चांगली फिल्डिंग थ्रो येतोय आणि नाव आपल्याला पाहायला मिळतात त्या सध्या तरी एका धावेने 15 वरती. बॉल बाकी 14 आणि 14 बॉल मध्ये 32 धावांची अजूनही गरज या मॅच मध्ये. 14 बॉल 32 धावा हे समीकरण सध्या आपण पाहतो. एक मोठ्या फटक्याच्या शोधात अमर देखील होता आणि आता स्ट्रायकिंग एंडचा असेल अमोल पाटील. फुल टॉस, खरा बॉल, फिल्डर समोर, होम डिलिव्हरी, वन विकेट डाऊन. 15ला 4 सोनार पाडा. ए बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला, बाई तुझा नवरा बारकुला ग, बाई तुझा नवरा बारकुला. ए शिपलीनी शिपलीनी दूध भाजीला, शिपलीनी शिपलीनी दूध भाजीला, काली काली कोंबडी काऊन वारवीला ग, काली काली कोंबडी काऊन वारवीला. थँक्यू. 15ला 4 विकेट पसरली पॅव्हलियन मध्ये. एका मागोमाग विकेट येत आहेत. 13 बॉल आणि 32 धावांच्या मॅच मध्ये गरज आहे. उडवलाय डीप मध्ये, लॉंग ऑनला क्लिअर करेल आर्यनचे 6 रन. मॅच मध्ये पुनरागमन एसबी प्रतिष्ठान RM11 सोनार पाडाचं. षटकारासोबत धावा 21 वरती. 12 बॉल 26 गरज. डॉमिनेट करणारी बॉलिंग सुरू होती आणि त्याच मॅच मध्ये त्याच गोलंदाजाच्या अगेन्स्ट प्रणीतच्या अगेन्स्ट शेवटच्या बॉल वरती ठोकलेला 6व्या क्रमांकावरती येऊन 6 धावांचा आर्यनचा षटकार. 12 बॉल 26 धावांची गरज आहे. अमर आणि आर्यन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि दुसऱ्या बाजूने अतुल आला. गोलंदाजीचा आपण विचार केला सेकंड ओव्हर मध्ये सेकंड ओव्हर मध्ये 11 धावा आल्या आणि 3 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकामध्ये 10 धावा होत्या, 1 विकेट तिकडे आपल्याला पाहायला मिळाली. आताच समीकरण 12 बॉल 26. अमर स्ट्रायकिंग एंडला. मागच्या काही स्पर्धांमध्ये जबरदस्त खेळ. जोडमुलीच्या स्पर्धेमध्ये एका मॅच मध्ये सेमीफायनल मध्ये 5 बॉल 5 षटकार, फायनल मध्ये 5 बॉल 5 षटकार. आताची मॅच वाडेकरच्या अगेन्स्ट. अतुल आहे, मिस टायमिंग, लॉंग ऑफ, थोडा दूर. 1 धाव कंप्लीट झाले. डबलला चान्स घेतली आहे. 2 धावा. डायरेक्ट हिट झालंय. डायरेक्ट हिट तर झालंय पण फर्स्ट लुक मध्ये असं वाटतंय बॅटर सेफ आहेत. अंपायरचा सिग्नल काय असेल? 2 धावा सहजरित्या आपल्याला पाहायला मिळतात. टीव्ही अंपायरची मदत. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा वॉर रूम मध्ये आमचा थर्ड अंपायर आहेत मनोज पवार, मॅडी. चेक जरूर केलं जाईल आणि सध्या करतायत देखील. फिल्डिंग सेट करून घ्या आपण प्लीज. डिसिजन आपल्यापर्यंत येतोय. बॅटर सेफ, नॉट आउट. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. 2 धावा आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे 23. 11-24. उडवलाय, मिस टायमिंग. आता कोण पकडणार? गोलंदाज, लॉंग ऑफ. ओहो,
5 फिल्डर आले होते आणि 5 जणांच्या मध्ये नाराज आहेत कपिल वरती सध्या तरी अतुल. कदाचित कॉल अतुलला द्यायला पाहिजे होता मग, किंवा अतुलने कपिलला, त्यामध्ये कॅच ड्रॉप झाली आहे. आणि दुसऱ्यांदा मात्र अमरचा बॉल हवेत असताना तो जमिनीवरतीच लँड झालाय. पुन्हा 25 धावा बनल्या. 10 बॉल 22 धावांची गरज आहे. बॉल हवेत जातोय पण तो सीमारेषेच्या बाहेर तर गेला नाही. राकेश दादा पाटील यांच्याकडून अमरला 3 षटकारांसाठी. राकेश पाटील आणि जितू पाटील यांच्याकडून 3 षटकारांना 21. 10 बॉल 22 हे समीकरण या मॅच मध्ये सध्या तरी एसबी प्रतिष्ठान RM11 सोनारपाडासाठी. अतुल, ओहो, ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल पंच करायचा होता, अपील केली जाते. मात्र इकडे डॉट बॉल. कदाचित सिद्धूला माहित होतं, बऱ्याच वेळेला सगळ्यांनाच माहित असतं, पण या सर्व गोष्टी असतात. खेळाप्रती ती भावना जोडलेली असते आणि आपसुक जेव्हा बॉल बॅटचा क्लोज असतो अपील केली जाते. अपील केली नाही तर कॉट बाय द विकेट, लेग बिफोर विकेट, तुम्हाला अंपायर विकेट देखील देणार नाही. 9 बॉल 22. अतुल, ओहो, इथे मात्र बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ओव्हर द विकेट आणि इथे थोडा आत आला. येस, 8 बॉल 22 धावांची गरज आहे मॅच मध्ये. मॅच बनत चालले, वाडेकर ती बनवत चाललाय. अतुलच्या गोलंदाजीने एक मोठा फटका मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन होऊ शकतं. आर्यनच्या शेवटच्या षटकामध्ये आलेल्या फटक्याने झालं होतं. आता मॅच थांबली आहे. शॉर्ट बॉल, ओहो, पुल करत असताना फार लांब जाऊन बॉल पडलाय. डीप स्क्वेअर लेगचा बाहेर. ह्युजन मॅक्सिमम. शॉर्ट बॉल भेटला आणि ते डीप स्क्वेअर लेगचा बाहेर गेलाय. 7 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज आहे. या षटकाराने मॅच मध्ये तर आणलं सोनारपाडाला. एक मोठा फटका, मॅचचं मोमेंटम सोनारपाडाकडे जाणार आहे. 1 डॉट बॉल 1 विकेट. मॅच पुन्हा वाडेकरकडे. सध्या तरी बॅलन्स. 7 बॉल 16 धावा. एज आहे बॉल सिद्धूच्या हातात. विकेट आली आहे आणि या मॅच मध्ये कमबॅक झाले वाडेकरचं. 6 बॉल 16 धावांची गरज. चांगली कॅच अंडर प्रेशर सिद्धू कडून आपल्याला पाहायला मिळाली. 31 ला 5 विकेट आता गेल्यात. अमरची विकेट पडली आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला चेतन. 6 बॉल मध्ये या मॅच मध्ये अजूनही बनवायच्या त्या 16 धावा. विकेटचा आपण विचार केला, पहिल्या इनिंग मध्ये विकेट पडले होते ते 3 विकेट, आता 5 पडलेत. कंपल्सरी धावा बनवायच्या आहेत. षटकार अभरचा जेव्हा गेला होता आणि तिकडे फ्लॅश ऑन करून सगळे त्या समोरच्या शेतामध्ये बॉल शोधायला गेले होते. इकडून असंच वाटत होतं की थंडीमध्ये काजवे आलेत की काय. कॅमेरामॅन सगळ्यांचं कौतुक असेल. आतिश सध्या तरी आमचे ऑपरेटर आहेत. होम्स MTC. संस्कारला आपण पाहतोय, यश असेल, त्याचबरोबर नयन, सागर, प्रसन्न. चांगलं कॅमेरा वर्क आहे प्रत्येकासाठी, त्यामुळे सध्या तरी ही वाहिनी आणि ही स्पर्धा हायलाइट आहे. वळत लास्ट ओव्हर क्वार्टर फायनल वाडेकरचा अगेन्स्ट सोनारपाडा. 6 बॉल 16. ओहो, जावं लागेल आर्यनला. क्वाट बेंड विकेट.
धक्का बसला. आर्यनची विकेट गेली. 5 बॉल 16 धावांची गरज आहे. नवीन बॅटर चिराग ठाकूर. पाहुयात फसलेल्या मॅचला नेतात का पुढे. 13वी ट्रॉफी येईल का सोनारपाडासाठी. 7 आतापर्यंत वाडेकरने देखील कमवलेल्या आहेत. 8वी की मग तिकडे 13वी. पाहुयात थर्ड क्वार्टर फायनल उंबारलीच्या नाईट स्पर्धेमधली वाडेकरचा गेम सोनारपाडा. 5 बॉल 16 धावा कंपल्सरी बनवायच्यात. विकेट जास्त पडलेत. पडलाय बॉल आणि पूर्णपणे कोण बदलला होता. थोडासा वॉक झाला होता. बॅटर थोडा थांबला. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. पडलाय बॉल. बॅटचा फ्लो थांबवला. फारच बाहेर. मोठा टर्न. सिद्धूने बॉल टाकला तेव्हा तो विकेट किपरला म्हणाला घे. नॉन स्ट्रायकिंग एंडचा बॅटर म्हणत होता स्ट्रायकिंग एंडचा बॅटरला मार. मात्र इकडे ते घडलं नाही. डॉट आला. कंपल्सरी आहे नो डाऊट. 6 विकेट पडलेले आहेत मित्रांनो. 4 बॉल आणि 15 पाहिजेत. आता मोठा फटका आला तरच मॅच मध्ये असेल आणि सध्या तो प्रयत्न करतोय चिराग. पुन्हा आपण पाहतोय बॉल पडलाय. वळतोय. गेल्या विकेट किपर कडे. विकेट सॅक्रिफाईस. चिरागला जावं लागेल. चेतन स्ट्रायकिंग एंडला आलाय. नवीन बॅटर येईल. बॉल बाकी आहे 3 धावा पाहिजेत 15. ऑफ स्ट्राईक झालाय. बॉल बाकी 3 धावा पाहिजेत 15. चेतन कडे स्ट्राईक आहे. ऑन साइड पॅक केली आहे. लॉंग लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर खाली, शॉर्ट कव्हरचा पॉइंट. थर्ड मॅन फाईन लेग. सध्या फील्ड पोझिशन. उडवलाय. उडवलाय. लॉंग ऑन द फिल्डर आणि त्याचा हातात. वा जबरदस्त कॅच. सर्वेशला आपण बघितलं लॉंग ऑनला आणि या कॅचने मॅच बनत असताना वाडेकरसाठी शेवटचे 2 बॉल 15 पाहिजेत आता. येस क्वालिफाय झाले सुपर 4 ला. तर पिंट्या शेठ पाटील सापाट यांच्याकडून नॉनव्हेज जेवणाची मेजवानी अर्थातच एक बोकड त्यांनी ठेवलाय रिझर्व. उद्या एदुटे आणि खार्डी ठीक 6 वाजता रिपोर्ट करा मित्रांनो. 2:15. जरूर इकडे थोडीशी बॉलिंग ऍक्शन देखील चेंज आहे कारण एक्स्ट्रा जायला नको. त्यामुळे हा जो बॉल आपण बघितला सिद्धूकडून शेवटचा एक बॉल 15 पाहिजे. आणि अर्थातच आता हा सामना संपला. अभिनंदन. माफ करा थोडी घाई झाली. जास्तच झाली. वाईटचा सिग्नल. आणि इथे आता अर्थातच सामना संपलाय. अभिनंदन टीम. जय जलेश्वर वाडेकर. 13 धावांचा फरकाने हा सामना त्यांनी जिंकलाय. हार्ड लक टीम. SB प्रतिष्ठान RM सोनारपाडा. 8वी ट्रॉफी लोडिंग वाडेकर साठी. दीपक दादा प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकरने बाजी मारली आहे. आणि अर्थातच आतापर्यंत ज्या काही 3 टीम्स आपल्याला भेटल्या